बिबट्याची डायरेक्ट झेरॉक्सच मारून टाकली. नात करते का बिबट्या डायरेक्ट घरापुढे. तर पब्लिक कशा स्वागत आहे तुमचं प्रत्येक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला माहिती आहे काल आला आपल्या दुकानात माल तो काय अजून काढून घेतलेला नाही, सगळा थोडाफार राहिला तेवढाच आज घेऊ काढून. आणि इकडे मागच्या साईडला झालं थोडं गाभा घेऊ, आज सगळं क्लिअर करून नाही का. ओके आ जाओ मग मेरे संग मैं तुमको दिखाता हूं कितना मागा खराब हो गया नहीं. येतोय ना 2-1 महीने में करना पड़ता है सब क्लियर नहीं क्या. ओके मध्ये मग ओके जाके अपना दुकान चांगला दिसताय. मग क्या इधर उधर का पसारा सगळा ओके में एक जागे लावून मग मस्त पैकी रख दिया. अरे पुष्टे के टंगड़े मुड़के कर दिए एक तरफ तोड़ के. जाऊन उधर चांगला दिख रहा था थोड़ा नहीं. मग क्या उधर पिक्चर से एक गठुड़ा लेके आया और लगा दिया सब तरफ ओके मध्ये माल आहे. इधर का तो पूरा संपला होता माल. इधर झाली एक टपलीक सगळा माल पाडला. काय समोरचं क्लियर करून लगेच मागच्या साईडला आ गया. लगेच उधर आ गया कपिल, उसका लगीन ठहर गया ना इसलिए वो बहुत खुश हो रहा है ना. अपने बाइको का नाम सांग नहीं रहा था वो बोला डायरेक्ट लगीन के पत्रिका में उधर 1-2 जन का लग्न जमाया तो इधर हो गया हमारा लगीच झगड़ा. यहाँ पे क्या हो रहा है. झगड़ा करून दमलो होतो तो आलो लगेच मिसळ खाणे. बारी आप पैसे मारायची बर का. मैं गरीब आदमी हूँ. कौन सा आदमी है ये बड़ा आदमी. ये कहाँ फंस गया भाई मैं. वो तो फस गया उधर. मग आलो मस्त पैकी आपल्या दुकानात घेतला राडा बिडा सगळा आवरून. अभी काय सब डोके के टकली आणि चमकलेला आपला दुकान. इधर आपण का सारा टाइम चला गया. आज थोडी जातच घेतल्यामुळे प्रशांत शेटला काय उठणं व्हाय. थोडासा का आपला त्याला आधार देताना कांद्याला आणि त्याला घेऊन डायरेक्ट निघालो मग नागराकडे मस्त पैकी. असं कॅमेराच फोकस नको म्हणतो मग चला म्हणलं नगरच्या ब्रिजचं वातावरण बघू वरून जाऊन कसं. तिकडे त्या साईडला होती खाऊ खायची गल्ली. कमून काय अर्ध्यालाच बिल्डिंग दिसत होता. खालच्या कुठे गेला नगर मध्ये एक काम होतं तेवढं काम केलं लगेच आलो. 2-3 चपला घ्यायच्या तेवढ्या चपला घेऊन टाकल्या मस्त आणि मस्त पैकी खर्च करून टाकला यांनी. मग म्हणता तू नाही करीत काय कधी मध्ये खर्च करतो ना कधी मध्ये चहा बी पाहिजे त्यांना. तिथून आलो डायरेक्ट कोल्हेवाडीत नाही का शुभम घुगरे यांचा थोडा हळदीचा कार्यक्रम होता नाही का, गाणं होता त्याचं शूट करायचं होतं थोडं. मग काय आतलं शूट कम्प्लीट करून टाकलं. मग थोडंसं बाहेरच्या क्लिपा घ्या म्हणलं नाही का 1-2. ह्या वाडीच्या पोरांनी काय करून टाकलं का बिबट्याची डायरेक्ट झेरॉक्सच मारून टाकली कुत्र्यासोबत. असे काळे बुके आणलेत ना त्याच्या अंगावर जसं काय चित्त्याचा पाव नाही. शूट करता करता मी बी टाणक्यान उडालो नाही का 2 मिनिटात माझ्यापासूनच गेले. पक्क आहे ना एखाद्या वयस्कर माणसाला खाली पाडीन बरं कधी दिसते ती. त्याला बघूनच भ्या वाटत बघून तर भ्या वाटत आहे पण त्याची चाळे बघून नाही वाटत ती चित्त आहे म्हणून. त्याने रंगून बी दिलं पोरांना. हिचं कोणाला बरं अंधारात दिसलं ना निम्याराची कोणाला एखादं मरूनच जायचं. चला मग काय झालंय थोडंफार शूट करून आणि काय मग आता यांनी जेवायला बसले एक तर खाऊन आलो तर आपण चला एक घास खाऊ. तर पब्लिक मग आवडला असं तुम्हाला आजचा ब्लॉग तर तुम्हाला माहितीचे काय करायचं अकाउंटला फॉलो करायचंय, लाईकला शेअर करायचंय. नाही ब्लॉगला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि अकाउंटला फॉलो करायचंय. तर चला मग भेटायचंय पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.